नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महावितरण कंपनीच्या पळपुट्या ठेकेदारांमुळे विद्युत जोडण्याचे काम रखडले, जनतेत संतापाची लाट। उरण पूर्व विभागातील सुमारे 17 गावांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून नव्याने विद्युत जोडण्याचे काम भेंडकळ ग्रामपंचायत ते खोपटा पूल या दरम्यान मंजूर करण्यात आले आहे। मात्र सदर कामाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारांनी अर्धवट काम टाकून पळ काढल्याने सदरचे काम हे मागील काही दिवसांपासून रखडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। उरण पूर्व विभागातील खोपटा, कोपरोली, पिरकोन, आवरे, सारडे, वशणी, पुनाडे, मोठीजुई, कळंबुसरे, चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना तसेच व्यावसायिक गोदामांना महावितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात येत आहे। मात्र भेंडकळ ग्रामपंचायत हद्दीतील खाडीतून येणारी विद्युतवाहक केबल सातत्याने तुटत असल्याने तसेच पावसाळ्यात त्यामध्ये बिघाड होत असल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना हा आपला जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे। त्यामुळे रात्री अपरात्री सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्याचा त्रास हा नाहक रहिवाशांसोबतच व्यावसायिकांना सहन करावा लागत असल्याने शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर व मनसेचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत यांनी या संदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार करून नव्याने सुरळीत विद्युत जोडणीचे काम करण्याची मागणी केली। उरणचे आमदार महेश बालदी यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नव्याने उरण पूर्व विभागासाठी विद्युत जोडण्याचे काम मंजूर करून घेतले। सदर कामाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारांनी महावितरण कंपनीच्या देखरेखीखाली विद्युत जोडण्याचे काम सुरूही केले होते। मात्र करोडोंचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारांनी भेंडकळ ग्रामपंचायत हद्दीतील कोस्टल रोडवर विद्युत जोडण्याचे काम अर्धवट टाकून पळ काढल्याचे सदरचे काम हे मागील काही दिवसांपासून रखडल्याचे चित्र दिसून येत आहे। तरी सदरचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे। उरण पूर्व विभागात सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीच्या माध्यमातून नव्याने विद्युत जोडण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे। सध्या सदरचे काम करणारा ठेकेदार पळून गेल्याची बाब समोर येत आहे। तरी नव्या ठेकेदाराची नियुक्ती केल्यानंतर अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यात येणार आहे। जयदीप नानोटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, उरण। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।